शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे। आपण ही तिथली थेट दृश्य पाहतोय। या ठिकाणी मोठ्या संख्येने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जात आहे। आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन सुरू आहे। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज आंदोलन केलं जाते। राज्यभर हे आंदोलन केलं जाणार आहे। महाविकास आघाडीकडून रद्द करण्यात यावं यासाठी सुद्धा आपल्या महाराष्ट्रातर्फे तमाम नागरिकांनी याला विरोध करून या रद्द करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन छेडलेलं आहे। मुळात जर आपण पाहिलं भारतामध्ये आज तर भारतामध्ये जी हुकुमशाही चाललेली आहे, सर्व संस्था एक प्रकारे एका मोदी आणि शाह साहेबांच्या ताब्यात असून या प्रकारे छळ करण्यात येण्यात प्रयत्न होताना दिसत आहे। याचा निषेध आपण राज्यभर करत आहोत। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज भारतामध्ये ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अतिशय चुकीचं काम होताना दिसत आहे। महायुती सरकार म्हणत आहे की नक्षलवादासाठी आम्ही विधेयक आणलेलं आहे, हे पारित केलेलं आहे। परंतु आपण कोणत्याच नागरिकाने सरकारच्या विरोधात आवाज उठवू नये, तसंच पत्रकारांनी सुद्धा आवाज उठवू नये, विद्यार्थ्यांनी आवाज उठवू नये, यासाठी विधेयक पारित केलेलं आहे। त्यामुळे मी सांगू इच्छितो सरकारला की आपण त्वरित हे विधेयक रद्द करावे ही मागणी करत आहे। आज जर जगाचा इतिहास अभ्यास करा आपण तर आपल्या श्रीलंकेमध्ये काय घडलं, नेपाळमध्ये काय घडलं, अफगाणिस्तानमध्ये काय घडलं, आता पुढचा देश नेमका कोणता आहे याची सुद्धा जगभर चर्चा चालू आहे। एवढंच सांगू इच्छितो, ह्या बिलाचा आम्ही निषेध करतोय। थांबतो। जय भीम, जय भारत। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जनसुरक्षा कायदा करणाऱ्या महायुती सरकारचा, अरे जनसुरक्षा कायदा करणाऱ्या महायुती सरकारचा अरे धिक्कार असो, धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो,
खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी या ठिकाणी होते. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले. चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? जिंदाबाद 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 नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सरकारचा करायचं काय? धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या माहितीसाठी. जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी होतीये. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे. नहीं चलेगी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.